तर सर्वांना नमस्कार आणि रुपालीज किचन अँड व्लॉग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। म्हटलं गौरी गणपतीचं आगमन होत आहे आणि आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आपण आज डिझायनर अशी वस्त्रमाळ किंवा गौरी गणपतीसाठी कंठहार बनवणार आहोत। तर त्यासाठी हे बघा अशी रेड कलरची मी एक पट्टी घेतली आहे। तर तुम्ही कुठला पेपरही वापरू शकता, पण मी कपडा घेतलाय, नवीन कपडा होता माझ्याकडे। आणि हे बघा फेविकॉल आहे, कापूस आहे आणि थोडंसं दूध आणि 2 टिकल्याचे पॉकेट घेतलेत, रेड आणि चॉकलेटी कलरचं। तुमच्या चॉईसने तुम्ही कोणतंही वापरू शकता। तर आता हे बघा आणि एक डबल टेप घ्या, फेविकॉल किंवा डबल टेप दोन्हीपैकी काहीही वापरू शकता। तर इथं बघा मी तुम्हाला फुलवात कशी करायची ते दाखवते। थोडासा कापूस घ्यायचा आणि त्याला छान असं गोलाकारामध्ये पसरवून घ्यायचं आणि दुसऱ्या कापसाची थोडी गोळी करून याच्या मधोमध ठेवून ही अशी फुलवात आपल्याला बनवून घ्यायची। आणि हे छान असं पॅक व्हावं म्हणून थोडंसं दुधाचं बोट घ्यायचं आणि हे बघा अशी आपली फुलवात मस्त तयार झालेली आहे। तशीच दुसरी सुद्धा बनवते आणि बाकीच्या वाती मी बनवून घेते। तर हे बघा इथं सगळ्या फुलवाती अशा तयार झालेल्या आहेत। आणि आता आपण जी रेड पट्टी घेतली होती तर त्या पट्टीवरती मस्त असं फूल बनवणार आहे या फुलवातींपासून। तर ही मी एक पाट घेतलाय खाली की पट्टी व्यवस्थित प्लेन अशी अंतरली जावी म्हणून। आणि हे बघा मी याच्यावरती एक 4 ते 6 बोटाचं अंतर सोडून आपल्याला डबल टेपचा तुकडा मी लावते, कारण फेविकॉल सुकायला थोडा वेळ लागतो आणि हा व्हिडिओ जरा घाईघाईमध्ये बनला, त्यामुळे मी डबल टेप वापरते। डबल टेप वापरले तर फटाफट होईल आणि जर ग्लू वापरला किंवा फेविकॉल वापरलं तर आपल्याला जास्त वेळ लागतो, कारण ते सुकत नाही लवकर। तर हे बघा अशा पद्धतीने ह्या फुलवाती आपल्याला याच्यावरती चिटकवून घ्यायच्या। तर तुम्ही बघू शकता आपलं एक फूल तयार झालेलं आहे। आता यावरती मी चॉकलेटी कलरची टिकली लावून घेते। रेड कलरची आहे पण साईज थोडीशी छोटी वाटते म्हणून मी ही चॉकलेटी कलरची टिकली लावते। रेड कलर आणखी सुंदर आणि उठून दिसतो, पण आकाराला छोटी आहे म्हणून ती एवढी काही खास नाही वाटायला लागली, म्हणून मी हेच वापरते। आणि आता 1 इंचाचा गॅप सोडून आपल्याला दुसरी डबल टेप लावायची आहे। तर तुम्ही बघू शकता 1 इंचाचा गॅप ठेवा मध्ये, कारण आपल्याला दुसरं फूल बनवायचे। तर जास्त जवळही नाही आणि आपण जेव्हा ही काय म्हणतात त्याला फुलवात जेव्हा ठेवू लावू त्यावेळेला तो स्पेस कव्हर होतो, तो डिस्टर्ब। आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं फूल सुद्धा बनवून घ्यायचंय। तर हे बघा या वस्त्रमाळा खूप छान दिसतात, खूप सुंदर वाटतात आणि बनवायला सुद्धा सोप्या आहेत, जास्त काही अवघड नाही। आपण फुलवात तर दररोजच्या वातीमध्ये सुद्धा करतच असतो, पण थोडे की जास्त फुलवाती कराव्या लागतात। तर मी आता बनवून घेते। तर हे बघा आपली एक साईड तयार झालेली आहे आणि आता मी दुसरी साईड बनवायची आहे। तर त्या अगोदर इथं थोडंसं फोल्ड करायचं आहे। तर ते कसं करायचं मी तुम्हाला सांगते। तर एक डबल टेपचा तुकडा घ्या आणि इथं असा चिटकवून घ्या आणि ही पट्टी आपल्याला त्यावरती अशी त्रिकोणी फोल्ड केल्यासारखी करायची। तर हे बघा अशा पद्धतीने अशी फोल्ड करायची आणि वरती दुसरा एक डबल टेपचा तुकडा लावून आपल्याला अशीच फुलं बनवून घ्यायची। याच्यावरती मी परत एक डबल टेप लावून घेते। आणि हे बघा डबल टेप लावून परत यावरती फुलवाती लावून असंच फूल बनवून घेणार आहे। पूर्ण झाल्यानंतर खूप सुंदर दिसते। तुम्ही सुद्धा तुमच्या गौरी गणपतीसाठी नक्की बनवा, तुमच्या मूर्ती सुद्धा खूप छान दिसतील। मस्त दिसतंय।
वाती जर तयार असतील तर आपली ही वस्त्रमाळ किंवा कंठहार एकदम फटाफट तयार होतो, जास्त वेळ अजिबात लागत नाही। तर तुम्ही बघू शकता आता मी या साईडचे सुद्धा सगळे फुलं बनवून घेते। आणि हे बघा आपली वस्त्रमाळ तयार झालेली आहे आणि किती छान दिसते, मस्तच। आणि जेव्हाही आपण गणपती बाप्पाला घालू ना तेव्हा गणपती बाप्पा सुद्धा एवढे सुंदर दिसतात ना की बस। आणि माहिती आहे एक गोष्ट तुम्हाला सांगते, तुमची मूर्ती जेवढी मोठी आहे त्यानुसार याची लांबी तुम्ही कमी जास्त करू शकता।